नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप नवीन सिलेबसनुसार 16वा धडा वर्तुळ यामधील आज आपण स्वाध्याय 16.1 पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे स्वाध्याय प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहूया. ओके, चला वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करतो. तर बघा, प्रश्न आहे आकृतीमध्ये OP परपेंडिक्युलर ST जीवा, त्यानंतर LM म्हणजे ही LM जीवा दिली आहे, त्यानंतर जीवा ST समांतर आहेत या दोन्ही पेन. हा या ठिकाणी O हा केंद्रबिंदू आहे आणि ON आपल्याला 6 दिली आहे. पहा, O आणि N इथपर्यंत दिलेली आपल्याला 6. किती दिलेली आहे? 6 सेंटीमीटर cm. ओके, त्यानंतर LM 16 दिली. पहा, L आणि M म्हणजे ही टोटल किती दिलेली आहे? 16. तर या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेली. तर पहा, हे L आणि M आहे 16, म्हणजे ही टोटल जर 16 असेल तर फक्त L आणि N किती असेल? तर ही असेल 8 आणि ही असेल 8. इथपर्यंत लक्षात आलं. आता लक्षात घ्या, याला जर आपण असं जोडून घेतलं आणि या ठिकाणी काय होईल? काटकोन त्रिकोण होईल. ओके, काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला दोन बाजू माहिती आहेत आणि हा 90 अंशासमोरील जी बाजू असते तो कर्ण असतो. या कर्णाची आपल्याला बाजू या ठिकाणी आपण काढूया आणि हा LO हा कर्ण म्हणजेच या वर्तुळाची काय आहे? R आहे. R म्हणजेच त्रिज्या आहे. काय आहे? त्रिज्या. ओके, तर आता आपल्याला त्रिज्या आणि त्याची जीवा काढायची. ओके, तर आता लक्षात घ्या, सर्वात मोठी जीवा म्हणजे काय असतो? व्यास असतो. काय असतो? डायमीटर. डायमीटर म्हणजे व्यास. बरं, D बरोबर काय असतो? 2R, म्हणजे डायमीटर हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, हे पण लक्षात घ्या. आता आपण याला पायथागोरसच्या थेरमनुसार जर सोडवलं तर L आणि O हा काय होईल? कर्ण होईल. त्याचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजेच LN चा वर्ग अधिक NO चा वर्ग. आता आपल्याला LO माहित नाही, LN आहे 8. 8 चा वर्ग करूया. इथं करूया 6 चा वर्ग. 8 चा वर्ग 64, 6 चा वर्ग 36. दोघांची बेरीज केली तर ती आली 100. आपली किती आली? 100. आणि मग 100 म्हणजेच काय आहे? LO चा वर्ग. आता या दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर काढलं, काय काढलं? वर्गमूळ, तर इथं येईल LO बरोबर 10. किती आलं? 10. आणि LO म्हणजे काय आहे? आपली ही त्रिज्या आहे. तर आपल्याला सर्वात मोठी काय काढायची? जीवा. मग सर्वात मोठी जीवा कुठली आहे? तुम्हाला सांगितलं मी, व्यास असतो. मग लिहायचं इथं D बरोबर 2R. तर हे आलेले R म्हणजेच 2 गुणिले 10 म्हणजेच या ठिकाणी 20 सेंटीमीटर हे काय आहे? जीवा आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजे या ठिकाणी इथून इथपर्यंतचे अंतर, समजा इथून इथपर्यंत. ओके, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 2. पहा, इथं एका वर्तुळाचा व्यास दिला आपल्याला AC. हा व्यास म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट. ओके, त्यानंतर बिंदू P हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे, म्हणजे हा B. तर पुढीलपैकी चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे कुठलं आहे? तर सर्वात अगोदर लक्षात घ्या, या ठिकाणी आंतरलिखित हे जे अर्धवर्तुळ आहे, अर्धवर्तुळ कंसाचे माप किती असते? तर 180 अंश असते. कशाचं? अर्धवर्तुळ कंसाचे माप किती असते? 180 अंश असते. ओके, तर आता समजा जर हा याला जर आपण असा त्रिकोण जर या ठिकाणी काढून घेतला, समजा या ठिकाणी, तर काय लक्षात ठेवायचं? हे अर्धवर्तुळ आहे बरोबर इतकं. तर हे द्यायचं इथं अर्धवर्तुळात अंतर्लिखित
केलेल्या कोणाचे माप किती असते, तर ते असते 90 अंश. आता लक्षात घ्या, हे अर्धवर्तुळ आहे, बरोबर आहे, ABC, आणि ह्याने अंतर्लिखित कोण केलेला ABC म्हणजे हा आहे इथला, आणि याचं माप किती असते 90 अंश. म्हणजे या ठिकाणी बी किती असणार आहे 90 अंश. ओके, हे लक्षात घ्या कन्सेप्ट. आता पाहूया आपण. आता दिलं इथं कोण BCA, तर लक्षात घ्या आता BC आणि A पेक्षा 90 कसा आहे, मोठा आहे. म्हणजे हे जर 90 अंश माप असेल तर त्रिकोण पूर्ण याचं किती आहे 180, म्हणजे हे दोन्ही 90 पेक्षा कसे असणार आहेत, कमी. म्हणजे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर BCA काटकोन त्रिकोण आहे, हे पण विधान कसं आहे, बरोबर आहे, कारण 90 अंश म्हणजे काटकोन आहे. त्यानंतर CAB मोठा दाखवला आहे 90 पेक्षा. आता लक्षात घ्या, हे 90 असेल तर हे दोन्ही लहानच असणार आहेत, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. 3 नंबरचं ऑप्शन याचं उत्तर असणार आहे. आणि कंस ABC चे माप 180 अंश आहे. तुम्हाला आधीच सांगितले ABC चे माप म्हणजे अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3. सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला माप कोण BAD 35 दिला आहे. पहा, BA आणि D हा 35 दिलेला आहे इथं. तर आपल्याला माप कोण BC आणि D काढायचं आहे. BC आणि D म्हणजे या इथलं माप आपल्याला काढायचं आहे. ओके, इथलं माप काढायचं आहे BC आणि D. ओके, तर आता लक्षात घ्या, आपल्याला BCD काढायचं आहे, पण हा आहे या ठिकाणी वर्तुळ, आणि वर्तुळामध्ये हा काय आहे चौकोन, म्हणजे याला म्हणतात चक्रीय चौकोन. काय म्हणतात, चक्रीय चौकोन. याचं काय असते, चक्रीय चौकोनामध्ये विरुद्ध कोण, असे विरुद्ध जे कोण असतात, म्हणजे A च्या विरुद्ध काय आला C, या विरुद्ध कोणाच्या मापाची बेरीज असते 180 अंश. काय असते, विरुद्ध कोणाच्या मापाची बेरीज काय असते 180 अंश. आता A चा विरुद्ध कोण काय C झाला, म्हणून लक्षात घ्या इथं कोण A अधिक कोण C बरोबर 180 अंश. आता A आपल्याला माहिती आहे 35 आणि C आपल्याला काढायचा आहे, म्हणजे 180 अंश. ते 35 अधिकचे वजा होतील, मग कोण C बरोबर 180 वजा 35 असं होईल. आता लक्षात घ्या, 10 मधून 5 गेले 5 राहतील, 7 मधून 3 गेले 4 राहतील, 1 ला 1, म्हणजेच कोण C किती आला आपला 145 अंश. म्हणजे याचं उत्तर असणार आहे 145 अंश, म्हणजेच BC आणि D. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न 4 पाहूया. सोबतच्या आकृतीत O हे वर्तुळाचं केंद्रबिंदू आहे. तर रेषा AB एकरूप रेषा AC, म्हणजे AB ही एकरूप रेषा काय आली AC, म्हणजे ह्या दोन बाजू सारख्या आहेत, व रेषा BC म्हणजे ह्या तिन्ही. ओके, म्हणजे हा आहे समभुज त्रिकोण, आणि समभुज त्रिकोणाच्या सारख्या बाजू समोरील कोण कसे असतात, सारखे असतात. याचा अर्थ हा 60चा असेल, हा 60चा असेल, आणि हा 60 अंशाचा असेल. इथपर्यंत लक्षात आलं. तर लक्षात घ्या, आता ABC म्हणजेच किती आहे, कोण A 60 आहे, B 60 आहे, आणि C पण किती आहे 60च आहे. इथपर्यंत लक्षात घ्या. आता C पण 60 अंश. तर आपल्याला विचारले काय इथं, तर BOC म्हणजे आपल्याला BO आणि C इथलं माप विचारले. ओके, इथलं. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं, आता कोण ABC AB आणि C हा काय अंतर्लिखित कोण आहे. कसा आहे, अंतर्लिखित कोण. मग आता इथं आपल्याला
आंतरलिखित कोण आहे, पण ABCचं माप आपल्याला कळाले 60-60 आहे. ओके, 60-60. म्हणून काय लक्षात ठेवायचं तुम्ही आता इथं, आंतरलिखित कोण असल्यामुळे माप कोण ABC म्हणजे ABC तर जे माप आहे ते किती असते, बरोबर 1/2 माप कोण किंवा माप कंस म्हणू आपण याला, काय म्हणू, माप कंस. आता इथं काय करू आपण, B इथे आपण x घेऊया, BXC म्हणजे ABCचं जे माप आहे एवढ्या ते काय असते, 1/2 माप कंस BXC म्हणजे इतकं असतं. मग आता ABC आपल्याला या ठिकाणी माहिती आहे, बरोबर आहे. मग आता ABC मध्ये आपल्याला D किती आहे इथं 60. आपण याला काय करूया, असं लिहून घेऊ शकतो, 60° बरोबर 1/2 माप कंस BXC. आपल्याला काय विचारलंय, O विचारलाय, म्हणजे इथला O विचारलेला आपल्याला, बरोबर आहे. किंवा मग असं जरी आपण लक्षात ठेवलं की ABC जे आहे, तर हा जो इथलं माप असते ते आंतरलिखित जे कोण आहे म्हणजे याच्या समोरचा हा, तर याच्या निम्मे असते, असं जरी आपण म्हणलं तरी चालते. काय करूया मग, नाही BOC करूया, BOC. ओके, तर आता हे गुणाकार भागाकारातली गुणाकारातील म्हणजे 60 गुणिले 2 होतील आणि माप BOC राहिली तर म्हणजे 120, 60 आणि 60 120 म्हणजे BOC या ठिकाणी किती आलेला आहे, 120 माप कोण BOC. तर लक्षात घ्या, आपण हे लक्षात ठेवायचं, तर अशी जर आकृती असेल तर या इथल्या ज्या कंसाचं माप आहे त्याच्या दुप्पट या इथले असते. म्हणजे इथं जर 60 आहे तर इथं किती झाले, 120. इथं जर 70 असेल तर इथं 140. असं आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो याला. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5. तर पहा इथं हे अर्धवर्तुळात, हे म्हणजे वरील अर्धवर्तुळ आहे हे एवढं आणि हे अर्धवर्तुळ. पण तुम्हाला काय सांगितलेलं आहे, अर्धवर्तुळातील आंतरलिखित केलेला कोन म्हणजे हा, याचं माप किती असते, 90°. इथपर्यंत लक्षात आलं. अर्धवर्तुळातील आंतरलिखित केलेल्या कोनाचं माप 90° असते. इथपर्यंत लक्षात आलं. पुढे आता सोबतच्या आकृतीत O केंद्रबिंदू असणारे PR हे काय आहे, जीवा असून QPR आणि QRP म्हणजे QRP च्या दुप्पट आहे. लक्षात घ्या, आता QPR हा QRP च्या दुप्पट आहे. QRP म्हणजेच R जर x घेतला येते या ठिकाणी त्याच्या दुप्पट म्हणजे इथे येईल 2x. ओके, म्हणजेच QPR हा दुप्पट आहे कशापेक्षा, QRP च्या. म्हणजे QRP जर x घेतला आपण तर QPR किती झाला, 2x. हे या ठिकाणी आकृतीत मांडले आपण. ओके, तर आता काय लक्षात आलं आपल्या, तर इथं आपण असं लिहू शकतो. आता हे तिन्ही कोण आपल्याला या ठिकाणी माहित झाले आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180. मग लिहूया, कोन Q अधिक कोन P अधिक कोन R बरोबर 180°. आता Q आहे आपला 90 अधिक P किती आहे या ठिकाणी 2x अधिक x बरोबर 180°. हे झाले 3x, या अधिकच्या इकडं वजा होतील म्हणजे 180 वजा 90 आणि 3x बरोबर 90 आणि हे 3 इकडं भागाकारात जातील, x बरोबर 90/3. 3 त्रिक 90, 30. म्हणजे आपलं x म्हणजे किती आला, 30. बरोबर आहे, x म्हणजे किती आला, 30. आणि मग म्हणून कोण QRP किती आला आपला, 30. आणि कोण QPR बरोबर 2x आहे म्हणून काय होईल, 2 गुणिले 30 म्हणजे किती आला, 60. किती आला, 2 गुणिले 60. म्हणजे आपल्याला काय विचारलं इथं, QPR चे माप किती. मग आता QPR चे माप किती आलं, 60°. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे.
ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 6. सोबतच्या आकृतीत ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे. ए बी हा व्यास आहे असून ए सी 12 दिलेला आहे, म्हणजे हा 12 दिला आहे आपल्याला सेंटीमीटर, आणि बी सी दिलेला आहे 5 सेंटीमीटर. बी सी म्हणजे हा इथला 5 सेंटीमीटर आणि हा 12 सेंटीमीटर. ओके, तर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची. काय काढायची? वर्तुळाची त्रिज्या. तर आता आपण 90 अंशासमोरील कोन म्हणजे काय असतो? या ठिकाणी कर्ण असतो. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो, ए बी चा वर्ग बरोबर ए सी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. ओके, ए सी म्हणजे 12 चा वर्ग, या ठिकाणी होईल 5 चा वर्ग. 12 चा वर्ग येईल 144 अधिक 5 चा वर्ग येईल 25. दोघांची जर बेरीज केली तर 169. आणि हा आलेला आपला ए बी चा वर्ग. दोन्ही बाजूचं काय काढायचं आपल्याला? वर्गमूळ. वर्गमूळ घेतलं तर इथे येईल ए बी बरोबर इथेचा वर्ग आहे 13. आता आपलं ए बी काय आलं? 13. आपल्याला विचारली काय? त्रिज्या. आणि ए बी हा काय आहे? डायमीटर म्हणजे व्यास आहे. मग डायमीटर इज इक्वल टू 2r असते. म्हणजे डायमीटर किती आला आपला? 13 बरोबर 2r. हे भागाकारात जातील, म्हणजे r बरोबर 13 भागिले 2 6.5. काय येईल? 6.5. म्हणजे त्रिज्या किती आली? 6.5 सेंटीमीटर. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7. सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला एस पी क्यू काढायचा आहे. फक्त एस पी आणि क्यू हा काढायचा आहे. किती आहे तर लक्षात घ्या. आता आहे, जर एकाच वर्तुळखंडात आंतरलिखित जर कोन असतील, एकाच वर्तुळखंडात आंतरलिखित कोन ही एकरूप असतात. कसे असतात? एकरूप असतात. म्हणजे इथं लक्षात घ्या, इथं आपण असं लिहू शकतो, कोन पी एस क्यू एकरूप कोन पी आर क्यू. म्हणजे पी आर क्यूचं जे माप आहे तेच पी एस क्यूचं असते. म्हणजे या ठिकाणी एस पण किती येणार आहे? इथं 40 आहे, तर हा पण किती येणार आहे? 40 अंश. इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके, चला तर आता आपल्याला काढायचं आहे कोण? एस पी आणि क्यू. कोण काढायचं आहे? एस पी आणि क्यू. पहा, आता ह्याचं जर आपल्याला 40 अंश माप माहिती झाले, तर आता ह्या दोन बाजू कशा आहेत? सारख्या आहेत, बरोबर आहे. मग जर सारख्या जर बाजू असतील तर त्याच्या समोरचे कोन देखील कसे असतात? सारखे असतात. असं बी आपण काढू शकतो तोंडी पण. कसं? तर ही बाजू ही आणि ही बाजू सारखी, म्हणजे ह्याच्या समोर ह्या बाजू समोरील कोन पी आहे आणि या बाजू समोरील कोन काय आहे? क्यू आहे. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणजे हा 70 येईल आणि हा 70 येईल, 140, आणि ही 40 180 असं देखील आपण काढू शकतो. पण आता लक्षात घ्या, मग आपण असं म्हणूया, त्रिकोणाचे कोन 1 2 3 आहेत. म्हणजे आपण असं करूया, कोन पी अधिक कोन एस अधिक कोन क्यू, बरोबर आहे. तर यांची बेरीज किती येणार आहे? 180 अंश. आता पी आणि क्यू हे सारखे आहेत म्हणल्यावर आपण एक्स जर घेतलं तर काय होईल? एक्स अधिक 40 अधिक एक्स बरोबर 180 अंश. हे झाले 2x बरोबर 180 वजा 40. हे अधिकचे वजा झाले. x बरोबर 140 भागिले 2 किती आलं उत्तर? 70 अंश. ओके, हा 70 आला, हा 70 आला. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ओके, चला पहा, काही आकृत्या अशा आहेत की आपण निरीक्षण केलं की त्याचं उत्तर येऊ शकते. त्याच्यासाठी थोडंसं सुरुवातीची धड्याची माहिती वाचत चला, जेणेकरून स्वाध्याय तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे समजेल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. सोबतच्या आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि रेख ओ एम लंबरेख ए बी आणि लंब एल लेंथ ओ एम 6 दिलेली. आता लक्षात घ्या, इथं या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे सर्व
माहिती. आता आपल्याला विचारलंय काय, तर आपल्याला ए बी काढायची, म्हणजे ए पासून बी पर्यंतचं अंतर काढायचे. तर इथं लक्षात घ्या, हा जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे, हा आहे कर्ण, हा आहे एक बाजू, ही दुसरी बाजू आपण काढूया. ओके, तर आपण ही बाजू एक्स जर घेतली तर काय होईल आपलं, ओ बीचा वर्ग, काय होईल, ओ बीचा वर्ग बरोबर ओ एमचा वर्ग, नाही एक मिनिट, ओ बी झालं ओ एम, हा राईट, ओ एमचा वर्ग अधिक एम बीचा वर्ग, असं करून घेऊया आपण. आता ओ बी किती आहे, 10चा वर्ग करून घेऊया इथं, बरोबर. ओ एम किती आहे, 6चा वर्ग, 6चा वर्ग अधिक याला एक्स घेतले आपण, एक्सचा वर्ग करू. 6 6 किती झाली 36, इथं किती झाली 100, अधिक किती झालं एक्स वर्ग, 36 वजा होतील म्हणजे 100 वजा 36 बरोबर एक्सचा वर्ग. 100 मधून जर 36 आपण या ठिकाणी काढले तर किती राहतात 64, म्हणजेच हा झाला एक्सचा वर्ग, आणि म्हणून दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढला तर एक्स बरोबर 8 येईल. किती 8, म्हणजेच एम बी किती आला, हे 8 आलं. आणि आपल्याला काय विचारलंय, ए बी, मग हे काय एम बी म्हणजे या ठिकाणी ह्याच्या दुप्पट काय ए बी, म्हणजेच 8ची दुप्पट किती झाली 16, म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे 16 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 9 हा शेवटचा प्रश्न आहे. शेवटच्या प्रश्नाच्या अगोदर लक्षात घ्या, जर ऑनलाईन नवोदयची तयारी करणारे जर कोणी असतील तर त्याच्यासाठी आपलं नवोदय मिशन हे प्ले स्टोअरला ॲप आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात टेस्ट फ्रीमध्ये देखील उपलब्ध आहेत आणि रेकॉर्डेड बॅच देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर 8वी NMSची तयारी करायची असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी 8वी NMSचे देखील व्हिडिओ पाहायला मिळतील. ओके, वेळ न घालवता शेवटचा प्रश्न पाहूया. सोबतच्या आकृतीत लघुकंसाच्या डॅश डॅश एकरूप जोड्या आहेत. आता लघुकंसाच्या आपल्याला या ठिकाणी जोड्या विचारल्या, आता एकरूप जोड्या किती आहेत. तर लक्षात घ्या, पहिली जोडी या ठिकाणी बनेल आपली कंस APB, म्हणजे ही APB एकरूप कंस कोणता येईल DQC. ओके, आणि दुसरी होईल ASD आणि BRQ, म्हणजे दुसरी जोडी काय होईल ASD एकरूप कंस BRC, म्हणजे किती जोड्या पडल्या आपल्या 2. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.